नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना ही जानकीला म्हणतात की जानकी, मानलेस मात्र तुला, कारण ते फोन मात्र तू बंद केलेस. तो सोशल मीडियावर मी जो फोटो बघितला तो आपल्या घरातील कोणीतरी काढल्यासारखा दिसतो. मग ते कसे? तेव्हा जानकी म्हणते की कसे आहे की नाना इतके सर्व पत्रकार होते आणि त्यातील काही चाहते होते, त्यांच्यापैकी कोणीतरी हा फोटो काढला असेल आणि नेमका तो फोटो चुकीच्यांच्या हातात गेला असणार, म्हणून कदाचित असे झाले असेल. आणि तेवढ्यात सुमित्रा ही घरी येते तर मंगलाला आवाज देते तर जानकी धावतच जाते, आईंच्या हातातील बॅग घेते आणि आईंना विचारते की आओ आई, तुम्ही एकट्याच कशा? ऐश्वर्या कुठे? तर सुमित्रा म्हणते की तिने मला डॉक्टरांकडे सोडले आणि ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. नाना म्हणतात की काय? तर सुमित्रा म्हणते की हो, ती मला म्हटली होती की तुम्ही परत एकट्या जालतात का? मी जाऊ ना मैत्रिणीकडे? मग तिने एकदा दोनदा तीनदा विचारले, मग मी तिला जा म्हटले. तर जानकी म्हणते की असे कसे? तुम्हाला सोडून ती मैत्रिणीकडे गेली. तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो. त्यानंतर इकडे ओवी रोडने येत असते आणि इकडे तिकडे बघून ती रडू लागते. तेव्हा ओवीच्या लक्ष देते की हा रस्ता तर आपल्या घराकडे जाणारा नाही, म्हणजे मी हरवले का, म्हणून तिला खूप भीती वाटते. म्हणून ती आई आणि बाबांना आवाज देऊ लागते. त्यानंतर इकडे ऋषिकेश आपल्या ऑफिसमध्ये आपल्या स्टाफ सोबत मीटिंग सुरू असते आणि त्यांना काही माहिती देत असतो. तेव्हाच ऋषिकेश सांगत असतो की आपण आज एक टार्गेट सिक्रेट करणार आहोत. त्यासाठी अगोदरच आपण आपापले मोबाईल स्विच ऑफ म्हणजे सायलेंटवर टाका आणि मध्ये अजिबात डिस्टर्ब नकोय. तेव्हा सर्वजण आपापले मोबाईल हे सायलेंटवर टाकतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या घरी येते तर आजी म्हणते की अगं काय इतका उशीर, तुझा फोन सुद्धा लागत नव्हता. ऐश्वर्या म्हणते की सॉरी आजी, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, ती आजारी होती. थोडा वेळ मी तिच्याकडे थांबले, मग तिच्या घरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे फोन काही लागला नसेल. तेवढ्या तिथे सुमित्रा सुद्धा येते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तू नवी नवरी असल्यामुळे तुझी काळजी वाटत होती, पुन्हा कधी असा उशीर जर होणार असेल तर कळवत जा. तर ऐश्वर्या म्हणते की हो सॉरी आई, मी कळवत जाईल. त्यानंतर लगेच ऐश्वर्या विचारते की आज घरी इतके शांत शांत का वाटते, ओवी अजून आली नाही का? तेव्हा आजी म्हणते की बरी आली नाही, उगाच घरामध्ये कलकलाट. तर सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई काही कसे बोलतेस ग? ओवीच्या कलकलाटापेक्षा तुझा ठणठणाट मात्र जास्त असतो, आणि जोराने हसते. तर आजी म्हणते की सुमे. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की ओवी येईलच इतक्यात, जानकी गेलेली आहे तिला घेऊन येण्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या मात्र घाबरते आणि मनात म्हणते की बापरे बापरे, आता काय होईल तिकडे, आणि मी जर काही बोलले तर येथे मोठा तमाशा होईल, त्यामुळे गप्प राहिलेले चांगले राहील आणि मग सर्व माझ्याच अंगावर येईल. त्यापेक्षा गप्प राहिलेले बरे राहील, जे बोललेले आहे ते ऐकावे लागेल. आणि लगेच सुमित्रा आणि आजीला म्हणते की मी जरा फ्रेश होऊन येते, म्हणून रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे जानकी ओवीला घेण्यासाठी स्कूलमध्ये येते, परंतु स्कूलच्या गेटला लॉक असते. तर ती लगेच वॉचमनला विचारते की अहो असे कसे, शाळा कशी लवकर सुटली आणि लॉक का लावले? तेव्हा वॉचमन काका सांगतात की अहो शाळा आज वेळेच्या अगोदर सुटली आणि सर्व पालकांना म्हणजे कळवले होते की आज शाळा लवकर सुटणार आहे, कारण शाळेमध्ये पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू होते म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की अहो नाही, आम्हाला कुणाचा कॉल आलेला नाही आणि हे लॉक उघडा. तेव्हा वॉचमन काका हे लॉक उघडतात. तर जानकी म्हणते की तुम्ही अगोदर सर्व शिक्षकांना बोलवा, मी त्यांच्याशी बोलते. तेव्हा वॉचमन काका त्या मॅडमला आवाज देतात. तर मॅडम येतात. तेव्हा जानकी विचारते की मी ओवीची आई आणि आज शाळा लवकर सुटली असे वॉचमन काका सांगतात. तर मॅडम म्हणतात की हो, आणि मी तुम्हाला फोन करून घरी कळवले सुद्धा होते, त्यामुळे शाळा ही 2च्या ऐवजी 10 वाजता सोडण्यात आली. तर जानकी खूप घाबरते आणि आओ तुम्ही आम्हाला का सांगितले नसेल, का कळवले नाही, माझी मुलगी लहान आहे. तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की आम्ही सर्व पालकांना सांगितले होते आणि तुम्ही ओवीच्या आईच आहात ना? तर जानकी म्हणते की हो. तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की सकाळीच तुमच्या मोबाईलवर मी कॉल केला होता आणि तुम्ही वेळेत येईल असे सुद्धा सांगितले होते आणि तुम्ही ओके सुद्धा म्हटला होता. तर जानकी म्हणते की नाही हो, मला कुणाचा कॉल आला नाही, म्हणून ती आपल्या मोबाईलमध्ये चेक करत असते. आपला मोबाईल ती मॅडमला दाखवून विचारते की यातील तुमचा कुठला नंबर आहे? तर मॅडम त्यातील एक नंबर दाखवते आणि हाच माझा नंबर आहे. जानकी म्हणते की हा तुमचा नंबर आहे, मग तुमचा कॉल तर येऊन गेला आणि सगळी मुलं घरी गेली आहेत का विचारते. तर वॉचमन काका म्हणतात की हो. तर जानकी खूपच घाबरते आणि रडत विचारते की मग माझी ओवी कुठे गेली असेल? तेव्हा वॉचमन काका सांगतात की मॅडम शाळा सुटली तेव्हा ती गेटच्या बाहेर उभी होती, मी पाहिली तिला, परंतु नंतर नाही दिसली, घरी गेली असेल. तर जानकी म्हणते की नाही हो, ती एकटी कशी घरी जाणार, ती एकटी अशी कधीही आलेली नाही. तेव्हा जानकी म्हणते की थांबा, मी घरी विचारते की ती पोहोचली का. जानकी लगेच नानांना फोन लावते आणि ओवी घरी आली का विचारते. नाना म्हणतात की ओवी ती तर नाही आली आणि ऐश्वर्या सुमित्रा
हे ऐकते. नाना म्हणतात की काय ग काय झाले असे का विचारते. तेव्हा जानकी म्हणते की नाही नाना मी तुम्हाला नंतर कॉल करते. जानकी लगेच नानांना बोलण्या अगोदरच फोन कट करते. नाना सुमित्राला म्हणतात की अगं तिने फोन ठेवला. तर सुमित्रा म्हणते की अहो काय झाले पण ओवी बद्दल ती काय विचारत होती. नाना म्हणतात की ती ओवी घरी आली का असे विचारत होती. सुमित्रा म्हणते की अहो जानकी गेलेली आहे ना ओवीला आणण्यासाठी. ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते. नाना म्हणते ती कळत नाही तिने फोन ठेवून दिला काहीच बोलली नाही काहीतरी चुकामुक झालेली दिसते. सुमित्रा म्हणते की अगं बाई. तर आजी म्हणते की आता ह्या जानकीने मात्र काय नवीन असा व्याप करून ठेवला असेल माहिती नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे मनामध्ये पोरीचं काही भले वाईट व्हायला नको नाहीतर जानकीची खोड मोडायला जाईल आणि होऊन बसेल मात्र उलटे. आणि परत म्हणते की जाऊन दे मी गप्पच राहते जे होईल ते होईल माझ्यावर तर काही येणारच नाही. त्यानंतर इकडे ओवी इकडे तिकडे ही आई आणि बाबांना शोधत असते. कुठे जावे ती तिला समजत नाही. त्यानंतर इकडे जानकी खूप रडत वॉचमन काकांना म्हणत असते की ओवी अजून घरी नाही आलेली. प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की तुम्ही असं पॅनिक नका हो आम्ही सुद्धा शोधतो तुम्ही सुद्धा शोधा. म्हणून जानकी टेन्शन मध्ये येऊन ऋषिकेशला फोन लावत असते. परंतु ऋषिकेश हा मीटिंग मध्ये जास्त बिझी असल्यामुळे आणि आपला फोन मीटिंगमुळे त्याने सायलेंटवर ठेवलेला असतो म्हणून त्याला काही ऐकू येत नाही. तर इकडे जानकी ऋषिकेशला फोन लावून कंटाळते आणि परत परत कॉल लावून ती ऋषिकेश फोन उचला असे म्हणत असते. जानकी इकडे तिकडे शोधू लागते. तर ऋषिकेश सुद्धा इकडे धावतच येतो आणि ओवी सुद्धा इकडे तिकडे रोडने फिरत असते. तर ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि जानकीला विचारतो की काही कळले का. दोघे सुद्धा खूप घाबरतात. ओवीच्या जीवासाठी त्यांचा जीव मात्र कासावीस होतो आणि ते इकडे तिकडे शोधू लागतात. ऋषिकेश रागाने सर्व मॅडमला विचारू लागतो की तुम्ही पालक आले नसताना मुलांना सोडताच कसे. तुमच्या भरवशावर आम्ही आमची मुलं येथे सोडतो मग ती एकटी गेलीच कशी. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की आओ आमची काही चूक नाही. सकाळी आम्ही स्वतः सर्व पालकांना फोन करून हे सांगितले होते. मी स्वतः ओवीच्या आईच्या मोबाईलवर फोन केला होता आणि त्यांना हे सर्व सांगितले होते. तेव्हा जानकी घाबरतच म्हणते की हो प्रिन्सिपल मॅडमचा कॉल आला होता परंतु सकाळपासून मला ते इतके कॉल येत होते म्हणून मी तो फोन नसेल उचलला. जानकीला मात्र ओवीची खूप काळजी लागलेली असते आणि तिला कसे बोलावे ते सुद्धा काही व्यवस्थित समजत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज तू शांत हो आपण ओवीला शोधूयात. म्हणून ऋषिकेश आणि जानकी इकडे तिकडे शोधतात. ओवी सुद्धा धावतच इकडे तिकडे पळत असते. तेव्हा ऋषिकेश एका चहाच्या टपरी समोर येतो आणि त्या चहावाल्याला विचारतो की दादा या मुलीला बघितलेस का. आपल्या मोबाईल मधील ओवीचा फोटो दाखवतो. तेव्हा जानकी तेथे येथे आलेली असते आणि तिला लगेच चक्कर येते. तर ऋषिकेश तिला धरतो आणि त्या दादांना पाणी मागतो. तेव्हा जानकीच्या तोंडावर पाणी शिपडतो. जानकी शुद्धीवर येते तेव्हा ऋषिकेश तिला पाणी पिण्यासाठी देतो. जानकी रडतच विचारते की ऋषिकेश ओवी सापडली का. तर ऋषिकेश सुद्धा रडतच नाही म्हणतो. जानकी रडतच म्हणते की माझी चूक झाली कारण मीच निष्काळजीपणामुळे वागले आणि ओवी कुठे गेली असेल आणि ऋषिकेश काही वाईट साईट तर नाही घडणार ना असे रडतच विचारू लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं मी आहे ना देव आपल्या पाठीशी आहे. मी आपल्या मुलीला काही होऊन देणार नाही म्हणून जानकीला तो समजावतो. तेव्हा ऋषिकेशच्या लक्षात येते की आणि तो जानकीला म्हणतो की जानकी तू एकदा ओवीला जी गोष्ट सांगितली होती की हरवलेल्या प्रिन्सेसची ती प्रिन्सेस हरवते तेव्हा ती बरोबर शक्कल लढवते आणि देवाच्या मंदिरात जाऊन बसते. मग तिचे आई वडील तिला शोधत शोधत देवाच्या मंदिरात येतात. तेव्हा जानकी लगेच म्हणते की ऋषिकेश ओवी तिच्या त्या शाळेच्या मंदिरात जवळ तर गेली नसेल ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चल आणि दोघे धावतच तिकडे येतात. तर इकडे ओवीला सुद्धा आईचीच ती गोष्ट आठवते आणि ओवी लगेच धावतच मंदिरात येते. जानकीची ओवीला ती गोष्ट आठवते आणि ओवी लगेच देवासमोर हात जोडते आणि बाप्पा खरंच माझी चूक झाली. मी असे एकटीने जायला नको होते. मग प्लीज देवा माझ्या आई बाबांना इथे घेऊन ये. माझ्या आणि त्यांची भेट होऊन दे. मला खरंच भीती वाटत होती परंतु आता सुद्धा मला भीतीच वाटते. परंतु जेव्हा बाप्पा मी तुला बघितले त्यामुळे माझी थोडीशी भीती ही कमी झाली. आता मला आईने जी गोष्ट सांगितली ती आठवली आणि देव बाप्पा तू माझ्या आई बाबांना नक्की इथे घेऊन येशील ना म्हणून मनोभावने ती देवाला प्रार्थना करते. आणि ओवी इकडे तिकडे आई बाबांना शोधू लागते. तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश धावतच त्याच मंदिरात येतात. तेव्हा ओवी ही मंदिराच्या पाठीमागे देवाला गरके घालत असते आणि ते जानकी आणि ऋषिकेश इकडे तिकडे मंदिरातील त्या लोकांना विचारत असतात. परंतु ओवीचे मात्र त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्यांचे सुद्धा ओवीकडे लक्ष जात नाही. आणि त्याच वेळेस जानकी आणि ऋषिकेश ओवी पहिल्यांदा जिथे असते तेथे येतात. तर ओवी पुढे जाते. तेवढ्यात ऋषिकेश ओवी असा आवाज देतो तर तो ओवीच्या कानावर पडतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश देवासमोर येऊन थांबतात. तर जानकी ऋषिकेशचा हात धरून देवाला
मनोभावाने हात जोडून रडतच नमस्कार करते की काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला दे, परंतु ओवीला मात्र देवा सुखरूप ठेव अशी मनोभावाने प्रार्थना करते। तेव्हा दोघे देवाकडे नमस्कार करून त्यांचे तोंड तिकडे असते, तर त्याच वेळेस ओवी ही पाठीमागून येते आणि तिचे लक्ष सुद्धा समोर असल्यामुळे जानकी आणि ऋषिकेशकडे तिचे लक्ष जात नाही आणि ओवी तेथून जायला निघते आणि वळून पाहते तर तिचे आई वडील असतात, तर त्यांना बघून ओवीला खूपच आनंद होतो आणि लगेच ओवी जोरात आई बाबा असा आवाज देते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे वळून बघतात तर ओवी असते आणि त्यांना खूप आनंद होतो। धावतच ते ओवी जवळ येतात आणि तिघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि ओवी त्या दोघांचा पापा घेते आणि दोघांना कडकडून मिठी मारते। तेव्हा तिघे सुद्धा देवाला मनोभावाने प्रार्थना करून नमस्कार करतात, अगदी खुश होऊन। त्यानंतर इकडे घरी सुद्धा सर्वजण टेन्शन मध्येच असतात, तर ओवी धावतच येते आणि आजीला मिठी मारते। नाना सुद्धा ओवीला जवळ घेतात। ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते आणि डोक्याला हात लावते। आजी सुद्धा ओवीला जवळ घेते आणि माझ्या लोण्याचा गोळा तू कुठे होतीस बाळा, आणि आता मी तुला चांगले फटकेच देणार। सुमित्रा म्हणते की आई, तर आजी म्हणते की अगं ओवी तसे नाही वागायचे आणि सुमित्राला देवासमोर साखर ठेवण्यासाठी सांगते। तेव्हा नाना ऋषिकेशला विचारतात की अरे ऋषिकेश, हे नेमकं घडलेच कसे? ऋषिकेश म्हणतो की नाना माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितले होते फोन करून सर्व बालकांना की लवकर शाळा सुटणार म्हणून। तेव्हा ऐश्वर्या लगेच मध्ये बोलते की आता त्यांच्या अंगावर येईल म्हणून ते असेच म्हणणार, आणि कारण काय की वॉटर ट्रेनची दुरुस्ती करायची होती म्हणून। तेव्हा जानकीच्या लक्ष देते की ऐश्वर्या खरं बोलून जाते। तेव्हा जानकी टेन्शननेच आणि रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते आणि जानकीला प्रिन्सिपल मॅडमचे ते बोलणे आठवते की मी स्वतः ओवीच्या आईला फोन केला होता आणि त्या ओके सुद्धा म्हटल्या होत्या। आणि जेव्हा सर्वजण नाश्ता करत असतात तर तेव्हा तो फोन ऐश्वर्याने उचललेला असतो हे जानकीच्या लक्षात येते। ऐश्वर्या मात्र सर्वांसमोर म्हणू लागते की सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे करू शकले असते, किती प्रॉब्लेम झाला या सर्वांनी। सारंग म्हणतो की नाही ते काय, तर जानकी ही मुद्दाम हे सर्व ऐश्वर्याने केले हे तिच्या लक्षात आल्यानंतर आणि मुद्दाम हसून म्हणते की ओवी तर आता आली त्यामुळे भरून पावले, आणि ऐश्वर्या असे रागाने तिच्याकडे बघत म्हणते आणि सर्वांसमोर परत हसून म्हणते की ऐश्वर्या जरा मला तुझ्याशी बोलायचे, येतेस का आतमध्ये? तर ऐश्वर्या म्हणते की हो चला ना, म्हणून दोघी आतमध्ये जातात। जानकी ही रागाने ऐश्वर्याचा हात धरते, तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी अहो काय झाले सांगा ना, तर जानकी रागाने तिचा हात जुगारून तिला बाजूला लोटते। ऐश्वर्या म्हणते की काय वहिनी असे काय झाले की रागाने तुम्ही मला इथे घेऊन आलात? तर जानकी म्हणते कारण मला सर्वांसमोर तमाशा नको होता। का केलेस ग तू असे? तर ऐश्वर्या म्हणते की मी काय केले? तेव्हा जानकी म्हणते की ओवीच्या स्कूलमधून जो फोन आला होता तो फोन तूच रिसीव केला होता, नाहीतर तुला कसे कळे की वॉटर टँकच्या दुरुस्तीसाठी शाळा ही 2 ऐवजी 10ला सुटणार होती? आणि ऐश्वर्याचा हात धरून विचारते की तुला निरोप मिळाला होता ना निरोप, म्हणून ऐश्वर्याचा हात ती जोरजोराने पिरगाळू लागते। तर ऐश्वर्या घाबरत म्हणते की वहिनी हात सोडा, मला खूप त्रास होतो, दुखते खूप। जानकी ही रागाने जाब विचारते की का तू सांगितले नाही, का ओवीवर संकट आणलेस? खरं सांग, का तू हे सर्व सांगितले नाही, नाहीतर तुझा हात तोडून दुसऱ्या हातामध्ये देईल? तर ऐश्वर्या घाबरतच म्हणते की वहिनी सोडा, हात दुखतो, मी तुम्हाला सांगते माझा हात सोडा। जानकी रागाने ऐश्वर्याचा हात सोडून देते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा, मला ओवीला कोणत्याही संकटात टाकायचे नव्हते, म्हणून मी स्वतः तिला शाळेतून घरी आणण्यासाठी गेले होते। त्याच दरम्यान मी आईंना डॉक्टरांकडे घेऊन गेले, तेथे लेट झाले आणि तिकडे गेले तर तोपर्यंत ओवी तिथून निघून गेली होती। मला फक्त तिला घरी आणून सर्वांसमोर हेच दाखवायचे होते। तर जानकी लगेच म्हणते की हो, हेच तुला दाखवायचे होते ना? जानकी किती बेजबाबदार आहे, एक आई तिच्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही हे तुला दाखवायचे होते। अगं मूर्ख मुली, तुझ्या या क्षुल्लक चढाओढी पायी माझ्या मुलीच्या जीवावर बेतले असते, जर काही कमी जास्त झाले असते तर आम्ही काय केले असते ग? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण वहिनी ती सुखरूप तर घरी आली ना? तर जानकी ही ऐश्वर्यावर धावून जाते, मग काही व्हायला हवे होते का असे रागाने विचारते। तर ऐश्वर्या जानकीचा तो अवतार बघून खूपच घाबरते। हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही ऐश्वर्यावर धावून जाऊन म्हणते की मोठी जाऊ म्हणून मी तुझ्या लाख चुका पदरात घालेल, माझ्या मुलीच्या बाबतीत जर वाकडं वागलीस तर तुला फाडून खाईन, एक आई ही आहे मी हे लक्षात ठेव। त्यानंतर ऐश्वर्या, सुमित्रा आणि जानकी ह्या बसलेल्या असतात, तर सुमित्रा म्हणते की अगं आज मौजेचा रविवार आहे। तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला सांगते की अगं महिन्यातील एका रविवारी आपण भेटतो, खेळतो,
आणि एकमेकांसोबत अगदी लहान मुलांसारखे सुद्धा त्यात रमतो. तू सुद्धा आमच्या सोबत अशी लहान होऊन जाशील. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात रागाने म्हणते की हा रविवार असा होईल की तो रविवार कधीच विसरणार नाही. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.